नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहतात आपलं YouTube चॅनल ध्यास वर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज तारीख आहे 19 मार्च 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना मदत होऊ शकेल. आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न, प्रत्येक भाग आपल्याला समजत जाईल. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. ठीक आहे, कालचा प्रश्न होता आपल्यासाठी होता की पाय दिन कधी साजरा केला जातो, असा आपल्याला एक प्रश्न होता. आणि मित्रांनो, दिवस हा प्रश्न कधीही येऊ शकतो. त्याचं उत्तर होतं 14 मार्च. ओके, आजचा पहिला प्रश्न, तो 26वा पॉली ओर्मिगर अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? ठीक आहे, पॉली ओमिगर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे शुभमन गिलला मिळालेला आहे. BCCI नमन पुरस्कार 26, महत्वाची माहिती, दिनांक 15 मार्च 26 रोजी ठिकाण नवी दिल्ली येथे दिला गेला. BCCI कंट्रोल करते पूर्णपणे आणि हा 2017 पासून नमन पुरस्कार नावाने ओळखला जातो, लक्षात ठेवा. मुख्य पुरस्कार विजेते शुभमन गिल सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, स्मृती मानधना सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू, राहुल द्रविड आणि रॉजर बन्नी CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट, मिताली राज महिला जीवन गौरव, हर्षित राणा बेस्ट डेबट असायला पुरुष आहे, श्रीचरणी बेस्ट डेबट महिला आहे, रेकॉर्ड स्मृती मानधना 1311 वनडेमध्ये धावा, दीप्ती शर्मा 37 वनडेमध्ये विकेट, विशेष गोल्डन इयर म्हणून सर्व भारतीय संघाचा सन्मान. ठीक आहे, 5 ICC ट्रॉफी ही पहिलीच वेळ आहे, त्या अनुषंगाने गोल्डन इयर म्हणून घोषित केलेला आहे. पुढे दुसरा प्रश्न, 2026चा संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? संगीत कलानिधी पुरस्कार जर पाहायला गेलं कोणाला जाहीर झाला आहे, तर उत्तर आहे जयंती कुमरेश यांना झालेला आहे. ठीक आहे, संगीत कलानिधी पुरस्कार आपण इथे पाहूया. संगीत कलानिधी पुरस्कार महत्वाची माहिती, घोषणा झाली 15 मार्चला. विजेते जयंती कुमरेश, वाद्य सरस्वती वीणा, चेन्नई तामिळनाडूमध्ये. विशेष बाब म्हणजे 34 वर्षांनंतर वीणा वाद कलाला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार वितरण 1 जानेवारी 17 द म्युझियम अकॅडमी 100वे संमेलन या अनुषंगाने तिथे मिळणार आहे. इतर पुरस्कार, नृत्य कलानिधी नरेंद्रजी भरतनाट्यम, संगीत कला आचार्य सुगंधा कलमगम त्रिचुरी सी नरेंद्रन. लक्षात असू दे, नरेंद्रजी यांना भेटलाय नृत्य कलानिधीसाठी पुरस्कार, भरतनाट्यमच्या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढं तिसरा प्रश्न, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 26 कोणत्या कलमाशी संबंधित आहे? म्हणजे भारतीय घटना कलमशी कोणत्या कलमाशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. खूप पॉइंट हा सुद्धा महत्वाचा आहे. धार्मिक स्वातंत्र्य पाहायला गेलं कलम 25 मध्ये याचा अभ्यास होतो, लक्षात ठेवा. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 26 16 मार्च 26 विधानसभेत पारित, 17 मार्च 26 विधान परिषदेकडून राज्यपालाकडे पाठवले. मुख्य उद्देश जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन, विवाहाच्या बहाण्याने होणारे धर्मांतर रोखणे. ठीक आहे, संविधान संबंधित कलम 25 लक्षात ठेवा. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षा व तरतूद, सामान्य धर्मांतर 7 वर्ष 1 लाख रुपये दंड, महिला अल्पवयीन SC ST 7 वर्ष प्लस 5 लाख दंड, सामूहिक धर्मांतर 7 वर्ष प्लस 5 लाख रुपये, पुनरावृत्ती गुन्हा 10 वर्ष आणि 5 लाख दंड, विवाहाच्या बहाण्याने धर्मांतर. ठीक आहे, विवाह रद्द नॉन बेलेबल आहे. महत्वाचे, धर्मांतरासाठी 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आवश्यक देणे आहे. ठीक आहे, पॉइंट खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न, दिव्यांगांना पात्र योजना शोधणे, अर्ज करणे, लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे. पाचवा प्रश्न, 7 ते 9 मार्च 26 दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 26 कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहेच नवी दिल्लीमध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. कुठे? नवी दिल्ली. सहावा प्रश्न, चिली देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण शपथ घेतली आहे? तर उत्तर आहे जोस अँटिनियो कास्टा.
यांनी शपथ घेतलेली आहे. चिली देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष. 8वा प्रश्न, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 25 खालीलपैकी कोणास मिळालेला आहे? तर उत्तर आहे राजू बाविस्कर यांना मिळालेला आहे. मराठीसाठी राजू बाविस्कर आहेत, हिंदीसाठी ममता कालिया आहे आणि इंग्रजीसाठी नवतेज सरना आहे. साहित्य अकादमी 2025 हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आपण पाहिलंय. कोणताही प्रश्न कधी येऊ शकतो, आपली तयारी असावी. नेक्स्ट, 9वा प्रश्न, क्रीडा प्रोत्साहनासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? बघा, क्रीडा प्रोत्साहनासाठी उत्तर पाहायला गेलं तर बिहार राज्याला मिळालेला आहे. स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड सर्व्हिस अलीकडे जाहीर जिल्हा स्तरीय खेळ सुविधा वाढवणे, स्टेडियम सुधारणा, पटना पूर्णिया ग्रामीण भागात मिनी स्टेडियम विकास, त्यामुळे बिहार सरकारला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 10वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो, जागतिक चिमणी दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय, जागतिक चिमणी दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 20 मार्च रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, 2026 ची चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे झाली? तर उत्तर आहे आपलं सोलापूरमध्ये झालेली आहे. लक्षात असू दे, कुठे? सोलापूर. पुढे 12वा प्रश्न, कृषी अन्न प्रणालीतील महिलांवरील जागतिक परिषद 26 कोठे झाली आहे? कृषी आधारित लक्षात ठेवा, तर ऑब्विसली नवी दिल्लीमध्ये ती झालेली आहे. 13वा प्रश्न, भारतातील पहिले मायक्रो LH एअर टॉवर कोठे बसवण्यात आले आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर ते नवी दिल्लीमध्ये बसवण्यात आलेलं आहे. 14वा, भारताचे 94 बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे? तर उत्तर आहे मयंक चक्रवर्ती बनलेले आहे. 15वा प्रश्न, 500 गावांना नॅचरल फार्मिंग विलेजेस म्हणून विकसित करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? याचं उत्तर आहे गुजरात राज्याने केलेली आहे. नेक्स्ट, 16वा प्रश्न, पंचडोल मेला कोणत्या राज्यात साजरा होतो? ठीक आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर जर पाहायला गेलं तर तो पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. कुठे? पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. 17वा प्रश्न, MP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड 25 कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे यशवंत गुप्ता यांना मिळालेला आहे. 18वा, मथुरा धर्म मेळा कुठे आयोजित केला जातो? तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये तो आयोजित केला जातो. कुठे? पश्चिम बंगालमध्ये तो आयोजित केला जातो. 19वा प्रश्न, 7 प्लॅटफॉर्म कोणाच्या सहकार्याने विकसित झाला आहे? तर IIT कानपूरने विकसित केलेला आहे. लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. आपण 20वा प्रश्न, धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 कोणी मांडले? हे पण पॉईंट खूप महत्वाचं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे विधेयक मांडलेलं आहे. ठीक आहे, आपण इंडियन विधेयकाबद्दल पाहिलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आजचा प्रश्न, 12वी आशियाई आणि पॅसिफिक परिषद कोठे झाली? ऑप्शन आहे मुंबई, नवी दिल्ली, बंगळूर, पुणे, नवी दिल्ली, मुंबई. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र, आज गुढीपाडवा आणि सर्व माझ्या ध्यासवर्धीच्या टीमकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा, आणि आपल्या प्रत्येकाचे स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. ठीक आहे, आज मी इथेच थांबतो. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.